गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. मुहूर्त मेढ मगो रानडे न्यायमूर्तींनी रोवली. जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी. ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले. लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे. स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा. स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले. विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही 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 वसंत व्याख्यानमाला. आपल्या नाशिकमधलं एक नाव सातासमुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे. सह्याद्री फार्म्स. हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ती प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहे. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमत आहेत, चिलीतल्या शेतकऱ्याला जमत आहे, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाही. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य. आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. वसन व्याख्यानमालेचं 103व्या वर्षातलं आजचं हे 19वं पुष्प आपल्या सर्व श्रोत्यांचं तसेच यूट्यूब आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचं व्याख्यान माजी मंत्री आणि नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे शिल्पकार स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर संजय मालपानी प्रतिथयश उद्योजक आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आपल्यामध्ये उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर डॉक्टर संदीप पाटील हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. व्याख्यानमालेच्या 103व्या वर्षाच्या सर्व कार्यक्रमांचे प्रायोजक आहेत सह्याद्री फार्म आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला विशेष सहकार्य लाभलेलं आहे ABH डेव्हलपर्स अर्थात त्याचे संचालक गोपाल अटल यांचं. प्रारंभी आपण स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर यांच्या जीवनावरील चित्रफीत पाहूया आणि त्यानंतर मी पाहुण्यांना विनंती करेल आपण डॉक्टर साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. डॉक्टर दौलतराव सोनूजी आहेर MS कान्ना घसातज्ञ अशी पदवी संपादन करून
त्यांनी नाशिकला वैद्यकीय व्यवसायास प्रारंभ केला. भारतीय जनता पक्षाचे ते पहिले आमदार आणि खासदार होते. युतीच्या कार्यकाळात आरोग्यमंत्री असताना नाशिकमधील वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं बहुमूल्य योगदान होतं. आरोग्य विज्ञान विद्यापीठ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना त्यांच्याच कार्यकाळात झाली. अद्ययावत साधने उपकरणांसाठी जागतिक बँकेकडून निधी उपलब्ध केला. सिव्हिल हॉस्पिटलचे आधुनिकीकरण केले. शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी गंगापूर धरण ते नाशिक अशी थेट पाईपलाईन, आदिवासी कुपोषित बालकांसाठी मातृत्व अनुदान योजना अशी महत्त्वाची कामेही त्यांनी केली. पदव्युत्तर अभ्यासक्रमाअंतर्गत 1 वर्ष सक्तीची ग्रामीण सेवा करण्याची योजना राबवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध झाल्या. गोदावरी कृती योजनेला चालना, राष्ट्रीय महामार्गावर ट्रोमा केअर सेंटरची स्थापना, इकोकार्डिओग्राम आणि चेस्ट टेस्ट मशीनसाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात उपलब्धता अशी अनेक आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण कामे डॉक्टर आहेरांनी त्यांच्या कार्यकाळात केली. तसंच वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली आणि त्या क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. डॉक्टर दौलतराव आहेरांना वसंत व्याख्यानमाला नाशिकच्या वतीनं विनम्र अभिवादन. आजचे सन्माननीय वक्ते डॉक्टर संजय मालपानी यांच्या जीवन कार्यावरील चित्रफित आता आपण बघूया. कुछ जीवन ऐसे होते हैं जो केवल अपने लिए नहीं जीते, वे संस्थाएं खड़ी करते हैं, विचार गढ़ते हैं और असंख्य जीवनों को आकार देते हैं. ऐसे ही एक व्यक्तित्व हैं डॉक्टर संजय जी मालपानी. शुभ संकल्प जब उद्योग का रूप लेता है तब निर्माण केवल इमारतों का नहीं होता. निर्माण रोजगार का, विश्वास का, भविष्य का और राष्ट्र मंदिर की अट्टालिका का होता है. 8 राज्यों में फैले प्रकल्प और 8000 कर्मचारियों के परिवार वाले मालपानी उद्योग समूह के आप संचालक हैं. FMCG उत्पादनों से लेकर इमेजिका, वेट एंड जॉय, साई तीर्थ जैसे पार्क्स जो मनोरंजन के साथ साथ पारिवारिक और मैत्रीपूर्ण रिश्तों को एक मजबूती देते हैं. नासिक, पुणे, मुंबई में गृह निर्माण प्रकल्प जो सामान्य परिवार के अपने घर के सपनों को साकार करते हैं. 600 मेगावाट के हरित ऊर्जा उपक्रम जो विकास और पर्यावरण के संतुलन का उदाहरण है. आपके दूरदर्शी नेतृत्व में मालपानी उद्योग समूह देश के आर्थिक विकास में महत्वपूर्ण भूमिका निभा रहा है. उद्योग की ऊंचाइयों के साथ आध्यात्म की गहराई भी आपने पाई है. पूज्य स्वामी श्री गोविंद देव गिरी जी द्वारा स्थापित गीता परिवार के राष्ट्रीय कार्याध्यक्ष के रूप में डॉक्टर संजय जी मालपानी ने बाल संस्कार के कार्य में अनेक आयाम जोड़कर इसे वैश्विक स्वरूप दिया. संस्कार शिविर, योगासन, सूर्य नमस्कार, शास्त्रीय संगीत, नृत्य और महानाट्यों के माध्यम से उन्होंने लाखों बच्चों को अपनी संस्कृति से जोड़ा. अपने 50वें जन्मदिन पर संपूर्ण भगवत गीता कंठस्थ कर उन्होंने एक अद्वितीय आदर्श प्रस्तुत किया. लर्न गीता उपक्रम के माध्यम से आज 14 भाषाओं में 180 देश के लाखों साधक गीता सीख रहे हैं. डॉक्टर संजय जी मालपानी के लिए गीता केवल श्लोकों का उच्चारण नहीं, जीवन जीने का और चुनौतियों से जीतने का शास्त्र है. योग शास्त्र के आप साधक और योगासन के अभ्यासक भी हैं. वर्ल्ड योगासन महासंघ के उपाध्यक्ष, एशियन योगासन फेडरेशन के अध्यक्ष और योगासन भारत के उपाध्यक्ष के रूप में आपने योगासन स्पोर्ट्स का जो प्रचार प्रसार किया वो अद्वितीय है. इस खेल के लिए आपने 85 नए आसनों की संकल्पना करके उन्हें नए संस्कृत नाम भी दिए. डॉक्टर संजय जी मालपानी के इसी प्रदीर्घ अनुभव से जन्म हुआ ध्रुव ग्लोबल स्कूल का, एक ऐसा स्कूल जो ध्रुव तारे के समान दिशा दिखाने वाला बना, द गाइडिंग स्टार इन द वर्ल्ड ऑफ लर्निंग.
यौगिक वैल्यूज पर आधारित ध्रुव की शाखाएं आज भारत के अनेक नगरों से लेकर विदेश तक फैली हुई है। संगमनेर कॉलेज के चेयरमैन के रूप में पिछले 2 दशकों में इस संस्था ने गुणवत्ता और स्वायत्तता की दिशा में अभूतपूर्व प्रगति की। 50 एकड़ में फैला परिसर, 8000 विद्यार्थी, 11 विषयों के अनुसंधान केंद्र, योग व निसर्गोपचार केंद्र और कौशल आधारित पाठ्यक्रम, यह सब शिक्षा को पाठ्यपुस्तक की सीमाओं से बाहर लाकर संभावनाओं के द्वार खोल देता है। मालपानी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के रूप में आपने एक ऐसे अस्पताल की स्थापना की जहां मात्र 10 रुपए में जांच होती है। डॉक्टर संजय जी मालपानी एक प्रभावी वक्ता और सिद्धहस्त लेखक भी हैं। उद्योग से लेकर शिक्षा तक, संस्कार से लेकर स्वास्थ्य तक, गीता से लेकर योग तक और विचार से लेकर व्यवहार तक, डॉक्टर संजय जी मालपानी का जीवन अनेक आयामों में विस्तृत है, पर उसकी धुरी एक ही है, राष्ट्र निर्माण। वे एक उद्योगपति हैं, पर उद्योग उनके लिए केवल आर्थिक व्यवहार नहीं है। वे एक शिक्षाविद हैं, पर शिक्षा उनके लिए केवल डिग्री नहीं है। वे एक विचारक हैं, पर विचार उनके लिए केवल शब्द नहीं है। समत्वम योग उच्यते, शिक्षा, संस्कार और विकास का संतुलन, यही उनका मंत्र है। यह उस विश्वास की कथा है कि शुभ संकल्प की शक्ति से व्यक्ति स्वयं संस्था बन सकता है। असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले आणि व्यवसाय करण्याबरोबरच सुशिक्षित आणि सुजान समाज घडवण्यासाठी कटिबद्ध असलेले डॉक्टर संजय मालपानी यांचा सत्कार करण्यासाठी आपले सुजान श्रोते सुरेश केला यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। आजच्या स्फूर्ती व्याख्यानाचे देणगीदार आहेत डॉक्टर बाळासाहेब आहेर, त्यांचे जावई आणि सप्तशृंग आयुर्वेद महाविद्यालयाचे विश्वस्त डॉक्टर संदीप पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी अशोक महाजन यांना विनंती करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे, यावर्षी आपण दररोज एका चित्रकाराचं चित्रप्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आज वारली कला या विषयाचं चित्रप्रदर्शन आहे। श्रद्धा कराळे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि डॉक्टर संजय मालपानी यांना विनंती करतो आपण श्रद्धा कराळे यांचा सत्कार करावा आणि त्यांना चित्रकलेतील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्या। रेडिओ विश्वास यावर श्रद्धा कराळे कार्यरत आहेत। आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये सुसंस्कृती फाउंडेशन प्रस्तुत दिल से दिल तक हा गाण्यांचा कार्यक्रम धनंजय जैन आणि त्यांचे सहकारी सादर करणार आहेत। आपण जरूर या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। उद्या दिनांक 20 मे कैलासवासी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण भाकरीचा चंद्र या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कार्यक्रम पत्रिकेनुसार महेश केळुसकर आणि अशोक मुळे हा कार्यक्रम सादर करणार होते, परंतु काही आरोग्याच्या अडचणींमुळे हे दोघंही उद्या येऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे आपल्या नाशिकचे प्रख्यात लेखक दत्ता पाटील यांनी आज सायंकाळीच
याचं संहितेचं लेखन केलं आणि दिग्दर्शक सचिन शिंदे हा कार्यक्रम आपल्यापुढे उद्या सादर करतील. राजेंद्र उगले, अरुण इंगळे, राम वाणी, विक्रम नन्नावरे, सचिन शिंदे आणि श्रद्धा देशपांडे आपल्यासमोर कैलासवासी नारायण सुर्वे यांच्या अनेक अजरामर कवितांचं सादरीकरण करतील. दुसऱ्या सत्रामध्ये सुहास वैद्य प्रस्तुत सुशीर संवाद हा कार्यक्रम होईल आणि विजय बोरसे यांच्या चित्रांचं प्रदर्शन होईल. 21 मे रोजी तेंडल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव आपल्याशी संवाद साधतील. 22 मे रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हरिभक्त पारंगत सचिन महाराज पवार हे आपल्याशी संवाद साधतील. ते हरिभक्त पारंगत असले तरी स्पर्धा परीक्षामधले अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. 23 मे रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ भूषण गरवारे हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि 24 मे रोजी सिंहस्थ कुंभमेळ्यावर या ठिकाणी परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आजचा विषय देखील अतिशय वेगळा आणि उपयुक्त असा आहे. आज सगळीकडे धावण्याची कला सुरू आहे. प्रत्येकजण आपण अधिक पुढे कसं जाऊ यासाठी पळापळ करतोय आणि या अतिपळापळीमध्ये जीवनात ताणतणाव देखील निर्माण करून घेतो आहे. आणि या पार्श्वभूमीवर डॉक्टर संजय मालपानी हे आपल्याला मात्र थांबण्याची कला शिकवणार आहे. थांबणं कशासाठी आवश्यक आहे हे देखील ते सांगणार आहेत. आपण आता डॉक्टर संजय मालपानी यांना व्याख्यानाकरता आमंत्रित करूया. धन्यवाद. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या या प्रदीर्घ परंपरा असलेल्या कार्यक्रमात दुसऱ्यांदा मला येण्याची संधी मिळाली आणि या व्याख्यानमालेत येणं म्हणजे एक शिक्कामोर्तब असतं की बरं बोलायला लागलं आहे तरच इथलं आमंत्रण येतं. श्रीकांतजी बेणी असं कोणालाही बोलवत नाहीत आणि त्यामुळे ते एक सर्टिफिकेट असतं येणाऱ्या वक्त्याला की श्रीकांतजींनी बोलवलं आहे म्हणजे आता तू बरा बोलायला लागला आहे. जवळजवळ 15-20 वर्षांपूर्वी एकदा मला बोलावणं आलं होतं. त्यानंतर या प्रदीर्घ कालखंडानंतर पुन्हा एकदा आणि शतक पूर्ण झालेल्या अशा या व्याख्यानमालेमध्ये बोलण्याची संधी मिळणं हा रामाचा आशीर्वाद आहे असं मी समजतो, गोदामाईचा आशीर्वाद असं समजतो. कारण या प्रांगणात बोलणं, यात श्रोते किती आहेत हा भाग महत्त्वाचा नसतो. इथे सेवा देता येणं हा साधनेचा भाग असतो. त्या दृष्टिकोनातून मी या व्याख्यानमालेकडे पाहतो आणि आपल्या सर्वांना या निमित्तानं रामस्वरूप श्रोते सगळे समोर बसलेत त्या सगळ्यांना मनःपूर्वक प्रणाम करतो. एक फार सुरेख गोष्ट आपण सगळ्यांनी वाचलेली की एका राजाकडे भगवान बुद्ध थांबलेले होते आणि एक दिवस ते म्हणाले की आता मी पुढच्या प्रवासाला निघतो. सूर्यास्त अगदी होण्यात होता. खरं तर सकाळी निघणं अपेक्षित असतं, परंतु बुद्ध म्हणाले की मी आत्ताच निघतोय. तर राजानं सांगितलं की ही निघण्याची वेळ काही बरोबर नाही, आता अंधार होईल आणि तुम्ही ज्या मार्गानं जाणार आहात त्या मार्गात अंगुलीमाल नावाचा एक अत्यंत दुष्ट असा दरोडेखोर आहे. तो तुम्हाला लुटतो इथपर्यंत ठीक आहे, कारण तुमच्याकडे द्यायला काही तसं नाही आहे. पण लुटल्यानंतर तो त्या माणसाचा वधही करतो किंवा त्याची बोटं कापतो आणि त्याची बोटं कापल्यानंतर त्या बोटांची तो माळ तयार करतोय आणि म्हणून त्याचं नाव अंगुलीमाल असं पडलेलं आहे. तो आंगळ्यांच्या म्हणजे बोटांची माळा तो स्वतःच्या गळ्यात घालून फिरतो आणि त्यातच तो धन्यता मानतो. भगवान बुद्ध म्हणाले की जर केवळ इतकंच सांगितलं असतं ना की सकाळी जायचंय तर मी थांबलो असतो, पण आता पुढचं सांगितल्यामुळे मला थांबणं आता शक्य होणार नाही. कारण मी जर आता थांबलो तर माझ्यामध्ये भय निर्माण झालं असं जग समजेल आणि माझ्या मनात ते भय नाही आहे. समजा अंगुलीमाल आला
आणि त्यानं मला मारलं सुद्धा, तरी मृत्यूचं भय मला नाही. आणि त्यामुळे मी आजच पुढे निघणार आहे. त्यांनी काही त्या राजाचं ऐकलं नाही आणि बुद्ध पुढे निघाले. हे पुढची सगळी कल्पना असल्यामुळे शिष्य मागे थांबले. ते म्हणाले आम्ही सकाळी येतो, तुम्ही पुढे निघा. बाकीचे शिष्य सगळेच मागे थांबले आणि एकटेच बुद्ध त्या जंगलाच्या दिशेनं निघाले. स्वाभाविकपणे त्या अंगुलीमालनं त्यांना पाहिलं. त्यानं आपला कोयता पुढं काढला आणि मोठ्यानं तिथूनच ओरडला, थांब. बुद्ध थांबले आणि तो धावत पुढे आला आणि म्हणाला, काढ, काय झोळी ते काढ. त्याने सांगितलं, माझ्या झोळीत तसं काहीच नाही आहे, ही झोळी तू तपासून घे, यात काही नाही आहे. आणि थांबलेलो मी आधीपासूनच आहे. माझा एकच प्रश्न आहे, तो विचारू का? मी थांबलोय, तू कधी थांबणार आहेस एवढं मला सांग. हे सांगितल्यानंतर तो अंगुलीमाल चक्रावला. तो चिंतन करायला लागला, विचारात पडला. आणि केवळ विचारात नाही पडला, तो पायाशीच पडला. त्याच्या मनात काहीतरी वाजलं, त्याच्या मनात काहीतरी प्रज्वलित झालं. आणि आपण हे सगळं काय करतो आहोत हा प्रश्न त्याला पडला. तो झुकला, खाली बसला. त्यानं आपलं मस्तक बुद्धांच्या चरणी ठेवलं आणि बुद्धांनी त्याला उपदेश दिला. त्यानं आपल्या गळ्यातली ती माळ काढून फेकून दिली आणि तो बुद्धांच्या मागे मागे चालायला लागला स्वतःचा उद्धार करण्यासाठी. ही गोष्ट वाचल्यानंतर माझ्या मनात प्रश्न आला. ही गोष्ट मी खरं तर याच व्याख्यानमालेत पहिलं पुष्प जे बुद्धावर स्वामी गोविंददेवगिरीजी महाराजांनी सांगितलं, ती व्हिडिओ मी यूट्यूबवर पाहत होतो आणि ती यूट्यूबवरची व्हिडिओ पाहता पाहता ही गोष्ट ऐकली आणि मीही विचार करायला लागलो की आपणही खरंच फारच पळतोय बरं. कुठेतरी थांबलं पाहिजे नाही का? आणि मग थांबण्याचं काय नेमकं कौशल्य आहे, कसं थांबलं पाहिजे, या संदर्भातलं चिंतन जे माझ्या मनात सुरू झालं, हे तुम्हाला सांगण्यासाठी नाही आलेलो, हे मी मलाच सांगायला आलोय की बाबा रे, थांबण्याची पण एक कला असते. पण थांबायचं म्हणजे नेमकं काय? तर पराक्रम करण्यात थांबण्याचं काही कारण नाही आहे. तू 10 कारखाने काढलेस, अजून 50 कारखाने काढ. तू वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या, अजून 100 संस्था उभ्या कर. तू माणसं मिळवत चाललायस, अजून हजारो माणसं मिळव. तिथे थांबण्याचं कारण नाही. पण असं काहीतरी आहे जिथं आपण थांबलं पाहिजे. आणि मग ज्या भगवद्गीतेचा अभ्यास मी गेली 7-8 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे करत होतो आणि त्या निमित्तानं अनेक पुस्तकं भगवद्गीतेवरच्या वेगवेगळ्या टीका मी ज्यावेळेस वाचल्या, त्यातला एक जो प्रसंग आहे त्यामध्ये पहिला जो अध्याय आहे, त्या पहिल्या अध्यायातले सुरुवातीचे काही श्लोक शंखध्वनीचे आहेत. म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे शंख वाजवले आणि कृष्णानं सुद्धा त्याचा पांचजन्य वाजवला. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरः अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरा. त्या कुंतीपुत्र युधिष्ठिरानं अनंत विजय नावाचा शंख वाजवला. भीमानं पौंड्र नावाचा महाशंख वाजवला. आणि धनुरुद्यम्य पांडव, म्हणजे धनुष्य उंच उभारून हे शंख वाजवले गेले. आणि त्यात अर्जुनही होता ज्यानं धनुष्य उंचावलाय. म्हणजे तिथपर्यंत सगळं सामान्य होतं. अर्जुनाला लढायचं होतं. आणि मग अर्जुनानं कृष्णाला सांगितलं, बाबा रे, माझा रथ जो आहे तो दोन्ही सेनांच्या मध्ये नेऊन उभा कर. त्या दोन्ही सेनांच्या मध्ये रथ उभा केल्यानंतर मला जरा पाहता येईल की हे सगळे दुष्ट युद्धाच्या विचारानं आलेले जे काही कौरव आहेत त्यांच्या सेनेमध्ये कोण कोण आहेत आणि माझ्या सेनेत कोण कोण आहे मला जरा दिसेल. त्यामुळे तू दोन्ही सेनांच्या मध्ये हा रथ उभा कर. सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. हे अच्युता, माझा रथ स्थापित कर. इथं शब्द अच्युत असा वापरलाय. भगवद्गीतेमध्ये एक फार सुरेख वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वेळेस कृष्णाचं नाव किंवा अर्जुनाचं नाव जे काही घेतलं गेलंय ना, त्या नावाला पण फारच सुरेख असा अर्थ आहे. ज्या वेळेस इथे अच्युत शब्द वापरला त्यावेळेस ज्याला हलवता येणार नाही, ज्याला च्युत करता येणार नाही, ज्याचा पराभव करता येणार नाही, ज्याला ढळवता येणार नाही, असा तो अढळ जो आहे तो अच्युत.
असं त्याचं नाव आहे. आणि त्यामुळे न हलणारा, स्थिर राहणारा असा तो कृष्ण, त्याला तो सांगतोय की माझा रथ दोन्ही सेनांच्या मध्ये नेऊन उभा कर. आणि मग जसं त्या अर्जुनानं सांगितलं तसं सारथ्यानं केलं, त्या कृष्णानं केलं. सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम, तो अत्यंत उत्तम असा रथ या दोन्ही सेनांच्या मध्ये नेऊन त्यानं उभा केला आणि थांबला. आता खरं इथं गंमत आहे, जर थोडंसं इकडं तिकडं कोपऱ्यात नेलं असतं तर काहीच बिघडलं नसतं खरं. पण या कृष्णानं एक गंमत केलेली आहे, ती म्हणजे बरोबर अशा ठिकाणी आणून तो रथ उभा केला ज्या ठिकाणाहून समोर पाहिल्यानंतर सगळ्यात आधी द्रोणाचार्य दिसले पाहिजे आणि मग भीष्माचार्य दिसले पाहिजे. काही गरज होती का खरं? बरं चाललं होतं ना सगळं, यानं धनुष्यवर केला होता, सगळं ओके होतं. पण मुद्दाम अशा ठिकाणी आणून उभा केला तो रथ की जिथं पाहिल्यानंतर अर्जुन गलबललाच पाहिजे. त्याला गलबवणं हा हेतू कृष्णाच्या मनी आहे. सगळं चांगलं चाललंय असं नाही, हे गडबड होणार आहे माहिती आहे, आणि ती गडबड चांगली होऊ द्यायची, एकदा व्यवस्थितपणे पार पाडायची गडबड, म्हणून ते मध्ये आणून उभा केला. आणि तिथून अर्जुनाचं रडणं सुरू झालं. रडणंच शब्द आहे, विषाद आहे. विषाद म्हणजे केवळ दुःख करणं नाही आहे, अश्रुपूर्णाकुले क्षणम असं शब्द आहे तिथे. अश्रूंनी अश्रुपात केलाय त्याने, रडलाय अर्जुन, ढसढस रडतोय अर्जुन. आणि मग तो रथ थांबलाय आणि स्वाभाविकपणे शंख जरी वाजलेले असले तरी देखील युद्ध पण थांबलंय, कारण काहीतरी घडतंय मध्ये. काय घडतंय ते कुणाला कळत नाहीये, ऐकू जात नाहीये, पण कृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद सुरू झालेला आहे. आणि जोपर्यंत पुढचा सिग्नल मिळत नाही, पुढचा शंख कृष्ण वाजवत नाही किंवा अर्जुन वाजवत नाही, तोपर्यंत सगळं युद्ध थांबणार आहे. याच दरम्यान अजून एक घटना घडली आहे. ती घटना अशी आहे की पांडवांचा जो सगळ्यात मोठा भाऊ आहे युधिष्ठिर, हा राजा आहे, पांडवांचा राजा आहे तो, कारण तो सगळ्यात मोठा भाऊ आहे. त्यानं आपल्या चपला त्या रथामध्ये काढल्या आणि चपला काढून तो रथातून खाली उतरला. आणि रथातून खाली उतरून तो पायी 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 निघाला आणि समोरच्या कौरव सेनेकडे जायला निघाला, असं ते वर्णन आहे. आणि हे जेव्हा घडलं त्यावेळेस सगळ्या दोन्ही बाजूच्या सेना स्तब्ध झाल्या की हे काय घडतंय नेमकं. शत्रू सेनेचा सेनापती असलेला राजा, हा राजा अनवानी ज्या क्षणी त्या सेनापतीकडे जायला निघालाय, कारण कौरवांचे सेनापती त्यावेळेस भीष्माचार्य आहेत, आणि भीष्माचार्यांच्या रथाकडे जाताना हा दिसतोय. याचा अर्थ शरणागती, कारण एखादा राजा चपला काढून पुढे निघाला की स्वाभाविकपणे शरणागती हा त्याचा सिग्नल असतो, त्याचा अर्थ असा घेतला पाहिजे. आणि त्या रथाखाली जाऊन हा युधिष्ठिर उभा राहिला. युधिष्ठिरानं नमस्कार केला, रथावर असलेल्या आपल्या पितामहांना त्यानं नमस्कार केला. डोकं टेकवून त्या रथावर डोकं टेकवलंय आणि त्यानं सांगितलं, पितामह, आजपर्यंत जे जे काही केलं ते सगळं तुमच्या आशीर्वादानं केलं. तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय काहीही केलं नाही. आम्ही वनागमनाला निघालो, 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास सोसण्यासाठी निघालो. त्याही वेळेस आपल्याला नमस्कार करूनच आम्ही गेलो होतो. आज प्रसंग युद्धाचा आहे, परंतु घरातल्या मोठ्यांच्या समोर वाकल्याशिवाय कोणतंही काम सुरू करायचं नाही, हा माझा संस्कार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला नमस्कार करायला आलोय, तुम्ही मला आशीर्वाद द्या. समस्या निर्माण झालेली आहे, कारण शत्रू सेनेचा राजा सेनापतीला आशीर्वाद मागायला आलाय युद्धात जिंकण्यासाठी. जर आशीर्वाद दिला, विजयी भव असं म्हटलं, तर तो स्वतःचा पराभव आहे, आणि आशीर्वाद दिला नाही तर तो कुलपरंपरेचा पराभव आहे. अशा परिस्थितीमध्ये काय करावं असा मोठा प्रश्न त्या पितामहांना पडला. आणि शेवटी त्यांनी सत्सद विवेक विचार वापरून विजयी भव असा आशीर्वाद देऊन टाकला. संपला, इथंच खरं खेळ संपून गेलेला होता. विजयी भव, सेनापती सांगतोय शत्रू सेनेच्या राजाला तुम्हीच विजयी व्हा, संपलं, काय राहिलं. आणि इकडे गीतेचा उपदेश सुरू झाला. या दोन्हीही गोष्टींमध्ये हे दोन्हीही लोक, इकडे अर्जुन, त्या अर्जुनाला कृष्णानं मध्ये आणून थांबवलंय, आणि इकडे युधिष्ठिर हा स्वतःहून थांबून त्यानं तो नमस्कार केलाय. विजयाचं
गणित जे काही पुढे मांडलं जाणार होतं, त्या गणितामध्ये विजय हा अर्जुनाचा किंबहुना पांडवांचा त्याच क्षणी अधोरेखित झाला होता. जर आपल्याला विजयाच्या मार्गावर जायचं असेल तर थोडंसं थांबावं लागतं, कुठेतरी थांबावं लागतं, आणि ते थांबणं ही त्या विजयाच्या दिशेनं टाकलेलं ते पहिलं पाऊल असतं. केवळ पळत राहणं आणि विचार न करता केवळ कृतिशील राहणं, त्याआधी थोडंसं थांबणं, ही जी थांबण्याची कला आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. कारण आपल्या डोक्यामध्ये विचारांचा इतका प्रचंड वेग आहे, ते विचार थांबतच नाही आहेत. आपण एक क्षण थांबायला तयार नाही आहोत. आपला मोबाईल थांबायला तयार नाही आहेत, आपल्या मोबाईलवरचे रीळ थांबायला तयार नाही आहेत, आपल्या मोबाईलवरचा संवाद आणि तो व्हॉट्सॲप थांबायला तयार नाही आहे. आपण थांबतच नाही आहोत. नॉन स्टॉप काहीतरी चाललंय आणि त्या मनाला आणि त्या बुद्धीला कुठेही विश्राम न देता आपण ज्या वेगानं पुढे पळतोय ना, अशा वेगानं पुढे पळण्याचा अंतिम परिणाम जर काही असेल तर तो अत्यंत कमी वयात येणारे हार्ट अटॅक्स हा आहे. आपल्या प्रत्येकानं स्वतःच तपासून पाहावं घर. आपल्या अत्यंत क्लोज सर्कलमध्ये, अतिशय जवळच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये वयाच्या 40-50 मध्ये मागच्या वर्षभरात हार्ट फेलची घटना घडली आहे का जर आठवून पहा, आणि प्रत्येकाला असं वाटेल की हो, माझ्या परिवारात घडली आहे घटना. का घडतायत या घटना? आता तर मागच्या वर्षभरामध्ये शाळकरी मुलांच्या बाबतीत त्या घटना घडायला लागल्या. एखाद्या 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेमध्ये मृत्यू होतो. पुण्यामध्ये एका 10वीच्या विद्यार्थिनीचा शाळेमध्ये मृत्यू झाला, हार्ट फेल. हेच कारण, दुसरं कारण नाही. आता नीटची परीक्षेचा पेपर लीक झाला, एक जण लगेच आत्महत्या करून मोकळा झाला. पेपरमध्ये बातमी वाचली. मला खरोखर असं वाटतं की या नीटच्या पेपर फुटीचा इतका विचार करण्यापेक्षा काहीतरी नीट त्याला जर शिकवलं असतं ना आपण शाळेमध्ये, तर हे घडलं नसतं. हे नीट शिकवणं जे आहे ना, ते काय नेमकं? कारण आम्ही थांबायला तयार नाहीत. आमच्या अपेक्षा एवढ्या आहेत त्या पोरांकडून. आमच्याकडे एका मुलाला आता 10वीला 99.2% मार्क पडले. 99.2%. मी त्याच्या वडिलांना फोन लावला, म्हटलं कमाल केली, 99.2% मार्क पडले 10वीला, बोर्डवर नाव लागणार आहे, आणि 2-3 विषयांमध्ये 100 पैकी 100 मार्क आहेत. त्यानं सांगितलं नाही हो, 2 मार्क कमी पडलेत. मला धस्स झालं. माझ्या मनात आलं होतं की यांना विचारावं की साहेब तुम्हाला किती पडले होते 10वीला? हे मी मनातल्या मनात विचारलं. असं जाहीर बोलायची सोय नाही राहिली. पण आम्ही थांबायला तयार नाही आहोत. आमच्या मुलांनी हे करावं, आमच्या मुलांनी ते काही अपेक्षा, तो अपेक्षांचा अश्व इतका उधळला गेलाय की आम्ही थांबायला तयार नाही आहोत. कुठेतरी थांबण्याची कला ही आपल्याला आत्मसात करावी लागेल. थांबणं म्हणजे हार मानणं नाही आहे. थांबणं हा विवेकपूर्ण विराम आहे. विवेकपूर्ण विराम, की थोडंसं विवेकानं मला पुढं काय करायचं हे पाहिलं पाहिजे. ते थांबणं म्हणजे केवळ शरीराचं नाही आहे, ते मनाचं आहे, ते बुद्धीचं आहे, ते वाणीचं आहे, ते आपल्या प्रत्येक कर्माचं आहे. ते थांबणं नेमकं कसं घडतं आणि त्यासाठी काय स्किल्स आहेत, त्यासाठी कोणत्या मार्गावरून चाललं पाहिजे म्हणजे ते घडू शकतं. आणि ते इतकं सोपं आहे. मी गेले 8 वर्ष ज्या विषयाचा अभ्यास करत राहिलो त्यातला एक श्लोक ज्यावेळेस मी वाचत गेलो त्यावेळेस त्याच्यावरची ज्ञानेश्वरी वाचली, त्याच्यावरचं गीता रहस्य वाचलं असेल, त्यात गीताही वाचली असेल, त्यात विविध लोकांनी लिहिलेल्या भगवद्गीतेच्या 70-75 टीका या निमित्तानं माझ्या घरी गोळा झाल्या. आणि त्या वाचता वाचता जी भगवद्गीता मला उमजली आणि लक्षात आलं की इतकं सोपं आहे, आपल्याला आधी का नाही कळालं आहे. आणि मग तसे प्रयोग मी शाळेतल्या मुलांवर करून पाहिले आणि तुम्हाला आश्चर्य वाटतील असे चमत्कार घडले. ते म्हणजे 10वीतल्या मुलांचे रिझल्ट. आणि मग 11वीला मुलगा आमच्याकडे आला, त्याला आम्ही हे स्किल दिलं, काहीच नाही, नो रॉकेट सायन्स, व्हेरी सिम्पल, ते सांगणार आहे मी. 12वीला त्या मुलांचे ॲव्हरेज ग्रोथ इन मार्क्स 10.33%, 10.33% रिझल्ट वाढले. पण हा बाय प्रॉडक्ट आहे. रिझल्ट वाढले काही कौतुकाचा विषय नाही फार, तो बाय प्रॉडक्ट आहे, तो वाढणार. त्यापेक्षा जास्त महत्वाचं हे होतं की त्या मुलांची मनं स्थिर झालेली आहेत. ती मुलं थांबतायत, विचार करतायत आणि पुढे जात आहेत. मला वाटतं व्याख्यानमाला देखील असाच
उपक्रम असतो की यावं, गोदा किनारी बसावं, थोडं तासभर थांबावं, काय जे चिंतन वेगवेगळ्या मंडळींनी केलंय त्यांचं चिंतन, त्यांचा अभ्यास ऐकावा, मनन करावं, चिंतन करावं आणि घरी जावं. हे थांबणं फार महत्वाचं आहे. आणि असं गेली अनेक वर्ष करणारं हे जे मंडळ आहे, वसंत व्याख्यानमालेचं संचालक मंडळ, मला त्यांचं फार कौतुक वाटतं, त्यांचं अभिनंदन वाटतं. आपण एकदा टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. नाही, असं नाही, आपण श्रीकांतजी बेनींसाठी पहिली टाळी वाजवायची. अशी नाही, थांबा, मी सांगतो तशी वाजवा. मी 1 2 3 म्हणीन आणि तुम्ही फक्त एक टाळी वाजवायची, एकच टाळी, पण सगळ्यांची इतकी जोरात वाजली पाहिजे की तिकडच्या काठावर बसलेली जी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत तो आवाज पोहोचला पाहिजे. हात असे तयार ठेवायचे, 3 ऐकलं की टाळी वाजवायची आणि मोकळं व्हायचं. चला, रेडी, तयार, सगळ्यांचे हात तयार आहेत, तयार, रेडी. 1 2 नाही हो, मी सूचना काय दिली आहे? 3 ऐकलं की टाळी वाजवायची. मी 2 म्हटलं आणि तुम्ही टाळी वाजवून मोकळे झाला. 2 आणि 3 यात अंतर आहे थोडं. 3 म्हटलं की मग वाजवा टाळी. चला, रेडी, परत एक वाजवूया कार्याध्यक्षांसाठी. तयार आहात सगळे? रेडी. 1 2 मी वाजवली म्हणून तुम्ही नाही वाजवायची, तुम्ही 3 ऐकलं की मगच वाजवायची. पण हे का वाजते टाळी? याचं कारण आहे. 1 आणि 2 याच्यात जितकं वेळेचं अंतर असेल तितकंच वेळेचं अंतर 2 आणि 3 मध्ये असणार असं गृहीत आपण धरलेलं आहे. कारण लहानपणापासून आपल्याला तेच शिकवलंय की 1 1चा 2 2चे तालात म्हणताना 3 3चे हे त्याच्यानंतर तितक्याच वेळेने येतं आणि म्हणून 3 म्हणायच्या आधीच आपण टाळी वाजवून मोकळे होतो. पण आज मी थोडंसं बदलतोय, थोडं थांबायला लावतोय की असं नाही, 3 ऐकल्यावरच टाळी वाजवायची आहे. परत एक प्रयत्न करूया. मी काय असं सोडणार नाही तुम्हाला, थांबायला शिकवणार मगच जाणार. तयार आहात सगळे? रेडी. 1 2 नाशिककर सगळे बदलले आणि इकडून तिकडून आलेले 2-4 वाजवत आहेत. संगमनेरचेच असतील बहुतेक ते, त्यांना पण बदलायला लावूया. मी 3 म्हटलं की मग टाळी वाजवायची, प्राण कानात आणायचे आणि मग 3 ऐकलं की टाळी वाजली पाहिजे, एवढंच करायचं. रेडी, तयार. 1 2 3 जाऊ द्या, 2-4 असतात ते सोडून द्या. पण बहुतेकांना जमलं की नाही. 1 आणि 2 आणि 2 आणि 3 यात वेळेत काय घडतं? माझं 2 म्हटल्यानंतर 3 म्हणणं ही माझी क्रिया आहे आणि तुमची टाळी वाजवणं ही त्याच्यावर दिलेली प्रतिक्रिया आहे. पण आपल्याला सवय अशी लागली आहे की आपण क्रियेच्या आधीच प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो. आपण थांबायला तयार नाही, आपण थांबत नाही आहोत, आपण आधीच प्रतिक्रिया देतो. अर्जुनानं तशीच प्रतिक्रिया दिली. ते पाहिलं समोर आणि अश्रुपूर्णाकुलेक्षण, रडायला लागला, प्रचंड रडायला लागला. आणि कृष्णानं मुद्दाम रथ लावून धरला तिथेच. बघ, होऊन जाऊ दे एकदा तुझं. आणि पहिल्या अध्यायामध्ये कृष्ण एक शब्द बोलला नाही. बरं, एक शब्द बोललेला नाही कृष्ण. तुम्ही वाचून पहा, भगवान वाच या नावानं एकही शब्द नाही. मला मोठं आश्चर्य वाटलं की जिथे भगवान बोललेच नाही काही, त्या अध्यायाचा अंत करताना त्याची जी पुष्पिका आहे ते शेवटी ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे. अरे कृष्ण काही बोललाच नाही आहे. मग जर बोललाच नाही तर संवाद कसा घडेल? याला कृष्णार्जुन संवादे शब्द का वापरला असेल इथे? आणि चिंतन करता करता माझ्या असं लक्षात आलं की केवळ बोलण्यानं मुळात संवाद घडतच नाही, की दोघही जण बोलतायत सारखं. आता मी इथं बोलतोय तुमच्याशी, तुम्ही ऐकून घेताय म्हणून माझा आणि तुमचा संवाद घडतोय. तिकडे बसलेले लोक आपापसात काहीतरी बोलतायत, मी बोलतोय तेही बोलतायत. माझा त्यांचा संवाद घडत नाही आहे. माझा फक्त जे इथं बसलेत समोर त्यांच्याशी संवाद घडतोय, कारण एक बोलतोय आणि दुसरा ऐकतोय. जेव्हा एक बोलतो आणि दुसरा ऐकतो तेव्हा संवाद घडतो. दोघंही बोलतात तेव्हा विसंवाद घडतो. आणि त्यामुळे ज्यावेळेस अर्जुन बोलत होता त्यावेळेस कृष्ण ऐकतोय आणि म्हणून तो संवाद आहे. कृष्णार्जुन संवाद आहे. हे दोघेही एकमेकांचं ऐकतायत म्हणून त्याला संवाद असा शब्द दिला. जर दोघेही बोलतच राहिले असते तर मात्र गडबड झाली असते. आणि म्हणून
हे जे थांबणं आहे की समोरचा बोलतोय ना तोपर्यंत थोडं ऐकून घेण्यासाठी थांबणं, आम्ही थांबायला तयार नाही. तो बोलतोय मग मी पण बोलणार आणि आम्ही दोघंही बोलतोय आणि मग परिवार तुटायला लागतात. परिवारांचं तुटणं हे बोलायला न थांबल्यामुळे घटना घडते. तुम्ही सगळे परिवार पहा, जिथे जिथे परिवार तुटलेत त्या सगळ्या परिवारांमध्ये दोघंही बोलत राहिले म्हणून ते तुटले. जर एकानं ऐकण्याच्या स्थितीत तो गेला असता आणि नीट शांत चित्तानं ऐकून मग नंतर तो समोरचा शांत झाल्यावर उत्तर दिलं असतं, क्रियेच्या नंतर प्रतिक्रिया विचारपूर्वक दिली असती. कारण 2 आणि 3 याच्यामध्ये वेळेचं अंतर जे वाढलंय तिथे जो थांबतो ना त्याचा विवेक जागा होतो की 3 ऐकल्याशिवाय मला टाळी वाजवायची नाही. हा विवेक जागा करणं हे थांबणं आहे. आणि म्हणून हे जे थांबणं आहे हे विवेकपूर्ण थांबणं, हे ज्याला जमलं त्याचा परिवार सुखी होतो, त्याच्या कार्यालयामध्ये त्याच्या सोबत काम करणारी मंडळी सुखी होतात. किंबहुना आम्ही असा अनुभव घेतला की तुम्ही तुमच्या कामगारांचं ऐका आणि काहीतरी चमत्कार घडतो. आमच्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 10,000 लोक काम करतायत. आम्ही एक पद्धत सुरू केली की बसूया यांच्याबरोबर आणि यांचं काय म्हणणं ते ऐकूया. कारण आपणच भाषण देत राहतो, सारखं यांना काहीतरी सांगत राहतो, उपदेश करतो, यांच्या मनात काय ऐकून घेऊया. आणि एक पद्धती आम्ही सुरू केली की तुम्ही आठवड्याभरात काहीतरी छान बदल केला असेल तो लिहून काढा, आठवड्याने आपण बसू आणि चर्चा करू. त्यांचे ग्रुप्स तयार केले, त्यांना ऐकून घ्यायला काही माणसं अपॉइंट केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या क्षणी हे काम सुरू झालं आणि लोकांचं आपण ऐकायला सुरू करतो, लोकांनी बदल करून ते लिहायला सुरू केले. कारण आपल्याला पुढच्या वेळेस सांगायचं आणि कोणीतरी आपल्याला ऐकून घेणार आहे. पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 10,000, तिसऱ्या वर्षी 15,000 बदल एका छोट्याशा प्रोडक्शन हाऊसमध्ये, अगदी छोटंसं प्रोडक्शन, 15,000 बदल लोकांनी केले. आणि आपल्या उत्पादनाचा दर्जा सुधारायचा, आपल्या उत्पादनाची किंमत कमी करायची आणि मार्केटमध्ये स्पर्धेला उतरायचं, यासाठी छोटे छोटे बदल सुरू झाले. कारण एकमेकांची ऐकण्याची तिथे एक व्यवस्था उभी करून दिली होती. आजही बरोबर 1 वाजता आम्ही घरातली सगळी मंडळी जेवायला घरी येतो. दुपारी 1 वाजता आणि रात्री 8 वाजता वेळ ठरलेली. 8चे 8:05 झाले की 84 वर्षाची आई फोन करते, अजून आला नाहीस, मी थांबली आहे. ती नाही जेवत. बरं, तिला शुगर आहे, ती जास्त थांबली तर शुगर डाऊन, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला येणं केनं प्रकारेनं तिथं जावं लागतं. काय असेल ते काम सोडून तिथे जावं लागतं. मग तिचा एक नियम आहे की जेवण झालं की एक 10 मिनटं सगळ्यांनी बसायचं आणि आपले मोबाईल सगळे समोर ठेवून द्यायचे, त्याला हात लावायचा नाही. 10च मिनटं पण बसायचं. सकाळी 10 मिनटं, संध्याकाळी 10 मिनटं. सगळे घरातले जेवढे असतील त्या सगळ्यांनी बसायचं, एकमेकांना काहीतरी सांगायचं असतं ते ऐकून घ्यायचं. ही एवढी सुरेख सिस्टीम लावून दिली तिने परिवार एकत्र ठेवण्याची. आणि त्यामुळे तो परिवार असा इंटॅक्ट राहतो, परिवार बांधलेला राहतो. एकमेकांशी बोलायला आपल्याला सवड मिळते आणि आपल्या मनात काय ते दुसऱ्यांना सांगता येतं. हे जे थांबणं आहे ना, 10 मिनटं, जेवणानंतर एक 10 मिनटं सगळ्यांबरोबर थांबणं, हे फार महत्वाचं आहे. ही थांबण्याची कला आहे. पण केवळ शरीर थांबून चालत नाही, त्याच्या सोबत सोबत आपल्या भावनांचा प्रवाह ज्या वेळेस भरधाव वेगानं निघतो त्यावेळेस त्या भावनांना थांबवून तिथे विवेक जागा करणं आणि त्या विवेकानं त्या भावनांच्या प्रवाहावर विजय प्राप्त करणं, हे थांबणं हे अधिक जास्त महत्वाचं होऊन जातं. आणि हे जर साध्य करायचं असेल, तर तुमची बुद्धी जर स्थिर करायची असेल तुम्हाला, तर काय करावं लागतं याचं उत्तर तुम्हाला 2ऱ्या अध्यायामध्ये मिळायला सुरू होतं. पण त्या 2ऱ्या अध्यायामध्ये अजून एक गंमत घडलेली आहे, ती आधी सांगतो आणि मग त्या पुढच्या विषयाकडे जातो. ज्या वेळेस अर्जुन हे सगळं रडायला लागला, तर 2ऱ्या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण बोलायला लागले. आणि 3ऱ्या श्लोकामध्ये मात्र त्यांनी अर्जुनाला शिव्या घातलेल्या आहेत. लिटरली शिवी हाच शब्द बरोबर आहे. कारण कृष्ण काय म्हणाले, क्लैब्यम मास्मगमः पार्थ नै तत्त्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. यात क्लैब्य हा जो शब्द आहे त्याचा अर्थ नपुंसक असा आहे. अर्जुनाला उद्देशून कृष्णानं वापरलेला हा शब्द आहे. आणि ज्या वेळेस हा शब्द मी वाचला, क्लैब्य, आपल्या अत्यंत जिवलग अशा मित्राला हा नपुंसक म्हणतोय, काय स्थिती झाली असेल अर्जुनाची. कोणी आपल्याला नपुंसक म्हटलं आपल्याला काय वाटेल. मला स्वाभाविकपणे असं वाटलं की हा कृष्ण चिडलाय. कारण ज्या अर्जुनाच्या भरोशावर
ही सगळी सेना या ठिकाणी 7 औक्षोहिणी एकत्र झाली. त्या समोरच्या सेनेमध्ये 11 औक्षोहिणी आहे, दोन्ही मिळून 18 औक्षोहिणी सेना एकत्र झाली. त्या सेनेची मदार ज्या अर्जुनावर होती तो अर्जुनच युद्ध सुरू व्हायच्या आधीच खाली बसला. रथोपस्थ उपाविशत, रथात खाली बसलाय तो उपाविशत. आणि कसा बसलाय? गांडीवम संस्रते हस्तात, त्याच्या हातून गांडीव गळून पडलं. त्वक्चैव परिदह्यते, सगळ्या अंगात आग लागली त्याच्या. परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुम भ्रमतीव च मे मनः, असं बोलला अर्जुन. माझं मन भ्रमित झालं, माझा गळा सुकलाय, मला बोलता येत नाहीये, मला अंग थरथर कापतंय. ह्या सगळ्या ॲक्यूट ॲसिडिटी आणि डिप्रेशन त्या अर्जुनामध्ये ते दृश्य पाहिल्यानंतर तयार झालेलं होतं. आणि मला काही युद्ध करायचं नाही, मी जंगलात जातो, मी संन्यास घेतो, अशी भाषा तो करायला लागला. मी रणांगण सोडून निघून गेलो तर हा नरसंहार वाचेल, अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली. आणि कृष्णानं त्याला हसडलंच म्हणावं लागेल. क्लैब्यम मास्मगमः पार्थ नाही तत्वयू, तुला शोभत नाही, नाही तत्वयू प्रपद्यते, तुला शोभत नाही, अशोभनीय वर्तन आहे तुझं. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, तुझं एक क्षुद्र हृदय दौर्बल्य आहे. काय कठोर शब्द आहे तो, टोकदार शब्द आहेत. मी म्हटलं गेलं कामातून कृष्ण. त्याच्या आधी मी सारखा एक प्रयोग करत होतो, मी फार निरीक्षण करत असतो. आणि एक दिवशी माझ्या मनात आलं की कायम हसणारा माणूस कोण आहे, आपण शोधूया. आणि मी अनेकांच्या सोबत या सगळ्या कामांमुळे अनेकांच्या सोबत काम करायची संधी मिळते. मी शोधत होतो, वर्षभर माझा शोध सुरू, की कायम स्माइलिंग फेस पाहायचं. आणि एक दिवशी मला तो साक्षात्कार झाला. माझ्या बायकोबरोबर मी माझ्या सासूरवाडीला धोंडाचा महिना मागचा मी निघालो होतो दिल्लीला जायला, विमानात होतो. आणि मी एकदम माझ्या बायकोला म्हटलं, अगं मला सापडलं, एकदम युरेका झालं तसं. तर तिने विचारलं काय सापडलं? म्हटलं तुला मी बोललो होतो ना, मी हसणारा माणूस शोधतोय, त्याचा शोध करतोय. आज मला शोध लागला, युरेका सापडलं. तो म्हणे कोण? म्हटलं ती एअर होस्टेस. ती अशी माझ्याकडे पाहायला लागली, एअर होस्टेस. म्हटलं बघ ना ती किती स्माइलिंग आहे. ती शांतपणे मला म्हणाली, अहो तुम्ही समोरून येणारी पाहताय, माघारी जाणारी पहा म्हणजे तुम्हाला कळेल, ती काय हसत नसते. तिचा तो कटाक्ष माझ्याकडे पाहून असा होता की मला असं वाटायला लागलं की महाभारताचं युद्ध त्या विमानातच सुरू होतं की काय. तुम्हाला ती हसरी दिसते, मागून येणारी पहा. मी खरंच मागे वळून पाहिलं, तिची सर्व्हिस कंप्लीट करून जाणार होती, ती हसत नव्हती. म्हणजे शोध अपूर्णच राहिला. पण हा श्लोक वाचला आणि पुढचं कृष्णाचा देहबोलीचं वर्णन त्या संजयानं केलं ते वाचलं. आणि तो संजय असं म्हणतोय त्याच्या राजा धृतराष्ट्राला, प्रहसन्निव भारत सेनयोर्भयोर मध्ये विषीदंतमिदं वचः. विषादानं ग्रस्त झालेल्या त्या अर्जुनाला प्रहसन्निव भारत, अत्यंत प्रसन्नतेनं कृष्ण हे बोलतोय. म्हणजे हसत हसत बोलतोय. प्रहसन्निव म्हणजे हसत हसत, हसता हसता बोललाय. हसता हसता आपल्या मित्राला आपण एखादी शिवी जरी घातली ना तर त्याचा शब्दशः अर्थ घेतला जात नाही. हसता हसता म्हटलं हे बावट असतो, हे हसता हसता म्हटलं तर लगेच काही असा राग येत नाही. तसं कृष्ण हसता हसताय बोललाय. इथं आग लागलेली आहे, हा खाली बसलाय, ह्याचं गांडीव खाली पडलंय, तो ढसाढसा रडतोय, तो जंगलात जायच्या गोष्टी करतोय, युद्धातून पळून जायचं बोलतोय. आणि कृष्ण हसत हसत बोलतोय त्याच्याशी. आपल्याला जमेल का हो? माझं उत्तर मला सापडलं, तो कृष्ण आहे जो सदैव हसतोय. परिस्थिती काही का असे ना, थोडं थांबा म्हणजे चेहऱ्यावर हसू येतं. आपण थांबत नाही म्हणून आपल्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालंय. आपण उद्याच्या दिवशी हा प्रयोग करा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझा चेहरा हसरा असला पाहिजे आणि समोर काहीही घडलं तरी स्माईल. शेपूची भाजी आली, स्माईल, क्या बात आहे, आज शेपू. कारल्याची भाजी, स्माईल. काहीही घडलं तरी स्माईल करून पहा. आणि तुमच्या असं लक्षात येईल की आपलं जीवन अधिक समृद्ध होतं. मुंबईचा एक मित्र त्याची हकीकत मला सांगत होता. एक दिवशी सकाळी कोणाचा तरी फोन आला, त्याच्याशी बोलण्यात त्याचा वेळ गेल्यामुळे त्याला ऑफिसला निघायला उशीर झाला. त्या गडबडीत तो आंघोळ करत असताना, आंघोळीनं उलत्या अंगानं बाहेर येत असताना उंबरठ्यावर त्याचा पाय ठेचाळला आणि अंगठ्याचं नख अख्खं उखडलं आणि भळभळ भळभळ रक्त व्हायला लागलं. पण उशीर झाला होता त्यामुळं
ड्रेसिंग करायला वेळ नव्हता, डॉक्टरकडे जायला वेळ नव्हता. तशाच बळबळती जखम घेऊन चप्पल घालून तो ऑफिसमध्ये पोहोचला. पोहोचल्यानंतर बॉसनं घड्याळाकडे पाहिलं, ही काही वेळ यायची. झापलं, फायलींचा गठ्ठा त्याच्या पुढ्यात टाकला आणि सांगितलं आज संध्याकाळी जायच्या आधी हे सगळं पूर्ण करून गेलं पाहिजे. त्या बिचारानं त्या फाईल्स घेतल्या. प्रचंड वेदना, कळा उमटत होत्या पायातून, नखशिखांत ते दुःख त्याला जाणवत होतं. पण करणार काय, त्यानं सगळं काम पूर्ण केलं. संध्याकाळी उशीर झाला. उशिरानं जायला तो निघाला. प्रचंड गर्दी लोकलमध्ये. कसा बसा आत चढला. पुढच्या स्टेशनमध्ये अजून लोक आत शिरली. याला बसायला जागा मिळाली नाही, पाईपला धरून उभा होता. आणि पुढच्या स्टेशनवर जी गर्दी आत घुसली त्यात एकाचा बूट याच्या त्या अंगठ्यावर पडला. परत प्रचंड कळा उमटल्या. काय कोणाला सांगणार. गरमी मी म्हणत होती, घामाच्या धारा वाहत आहेत. त्याच्या स्टेशनवर तो उतरला. लंगडत लंगडत त्याच्या मनात विचार आला की उसाचा रस पिऊ, थंडगार, थोडं बरं वाटेल. आणि म्हणून त्या उसाच्या स्टॉल पाशी गेला. खिशात हात घातला पाकिट काढायला आणि लक्षात आलं पाकिटच मारलं गेलं. आता रिक्षाने घरी जायला सुद्धा पैसे नाही. लंगडत लंगडत घरी गेला. बायकोनं दरवाजा उघडला. ऐकून अवतार पाहिला. बायकोच्या लक्षात आलं. बायकोनं सांगितलं हातपाय धुवून घ्या, मी जेवण वाढते. हातपाय धुवून जेवायला बसला. पहिला घास घेतला आणि लक्षात आलं भाजीत मीठच नाहीये. काय होतं अशा वेळेस. सकाळपासून जे जे काही घडलं ते सगळं तिथे उफाळून येतं, कारण हक्काची बायको समोर असते ना. पण थांबायला शिकलेला हा गडी होता. भाजीत मीठ नसताना तो बायकोकडे पाहून हसला आणि म्हणाला आज माझ्या मनात एक कल्पना आहे. म्हणे काय हो. आज मी माझ्या हातून तुला घास भरवणार आहे म्हणाला. तिनं डोक्यालाच हात लावलं. ती म्हणे वेळ लागलं काय आपल्या लग्नाला, तर वर्ष किती झाली, पोरं आहेत घरात. मी पाहिले म्हणे पोरं बाहेर खेळतायत, मी दरवाजा लावलेला आहे, मी तुला आज घास भरवणार म्हणजे भरवणार. बस तू इथे. बळच बसवलं आपल्या शेजारी. भाजी घेतली, चपाती घेतली, तिच्या तोंडात घास भरवला. तिनं ती चव घेताच तिच्या लक्षात आलं मीठ नाही आहे. ती म्हणाले अहो मी तर मीठ घालायला विसरलं, याच्यामध्ये अळणी आहे. काय बिघडतं एखाद्या दिवशी अळणी असलं तर, काही बिघडत नाही, एन्जॉय. आता मला सांगा त्या दिवशी त्या घरातली संध्याकाळ किती आनंददायी झाली असेल. आणि तोच जर भडका उडाला असता याचा, तर त्या दिवशी त्या घरामध्ये आग लागली असती आणि अख्खी संध्याकाळ खराब झाली असती. थोडं थांबायला शिकलं पाहिजे. थांबा, श्वास घ्या, विचार करा आणि मग प्रतिक्रिया द्या. क्रियेनंतर लगेच प्रतिक्रिया द्यायची घाई करायची नाही, ही थांबण्याची कला आहे. आणि ही ज्याला जमली ना त्याचं आयुष्य समृद्ध होत जातं. पण ही करायला आधी इंद्रियांचं संयमन शिकावं लागतं. कारण त्यानं असा शब्द वापरला. त्यानं सांगितलं यदा संहरते चायम कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याला प्रज्ञा स्थिर करायची आहे, प्रतिष्ठित करायची आहे, ज्याला आपलं बुद्धी त्याला स्थिर करायची आहे, त्याला कासवासारखं व्हावं लागतं. मग कासवासारखं म्हणजे काय, तर कासवाला 6 अंग असतात. एक तोंड असतं, 4 पाय असतात, एक शेपूट असतं. आणि त्याच्यावर जेव्हा आक्रमण होतं त्यावेळेस ते कासव आपले 6चे 6 अंग आतमध्ये समेटून घेतो कवचाच्या आतमध्ये. आणि मग सिंह असेल, कुत्रा असेल, त्याला ते कासव खाता येत नाही. त्या सगळ्या इंद्रियांना तो आतमध्ये ओढून घेतो. तसं आपल्याला करता आलं पाहिजे. आपली 6 इंद्रिय आहेत. आपल्याला विज्ञानानं 5 इंद्रिय शिकवली, परंतु भगवद्गीता केवळ विज्ञान शिकवत नाही. ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात असा शब्द वापरलाय भगवद्गीतेमध्ये. ज्ञान आणि विज्ञान शिकवत आहे. आणि त्यामुळे भगवद्गीतेमध्ये मनःषष्ठान इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती असा शब्द वापरला. मन हे 6वं इंद्रिय आहे. म्हणजे डोळे, नाक, कान, जिव्हा, त्वचा हे 5 इंद्रिय जर असतील तर 6वं इंद्रिय तुमचं मन आहे. आणि या 5 इंद्रियांवर राज्य करणारं ते मन आहे. मनःषष्ठान इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षते. प्रकृतीकडून प्राप्त झालेलं ते मन ज्याला आवरता आलं, किती कठीण असतं. बाकीचं सगळं आवरता येतं पण जिव्हा काही आवरत नाही. एक तर बोलायला आवरत नाही, खायला आवरत नाही. आमरसाचे दिवस आहेत. डायबिटीस 240-50च्या वर चाललाय, पण आमरस समोर दिसला की याला थांबवतच नाही. हा लगेच थांबायला शिका, थांबायला शिका. आपल्याला काय खाल्लं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे हा संयमन जर नसेल, खरं तर पंचेंद्रियांचा संयम, 6 इंद्रियांचा संयम
तो ज्याला जमला त्याची बुद्धी प्रतिष्ठित झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे निर्णय योग्य झाल्याशिवाय राहणार नाही. काय केलं पाहिजे? थोडं थांबायचं, ताठ बसायचं. हे पहिलं करायला सांगितलंय बरं का. हा श्लोक आहे, मी माझ्या मनाचं काहीच बोलत नाहीये. ताठ बसायला सांगितलं. समम काय शिरोग्रीवन धारयन न चलम स्थिरम संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चानवलोकन. मी हा श्लोक वाचला, अगदी सोपा श्लोक आहे, तुम्हाला लगेच कळेल. सम म्हणजे बॅलन्स. काया म्हणजे पाठीचा मनका. शिर म्हणजे मस्तक. समम काय शिरो ग्रीवा म्हणजे आपली मान. या 3 गोष्टी एका सरळ रेषेत आणायच्यात. समम काय शिरो ग्रीवन. धारयन मग धारणा करून बसायचं. न चलम हालचाल बंद, चंचलता गेली पाहिजे. स्थिर बसायचं. किती सोपं आहे भगवद्गीता समजून घ्यायला. सगळे शब्द आपल्याला माहीत असलेले आहेत. संप्रेक्ष प्रेक्षक व्हायचं स्वतःच. संप्रेक्ष स्वतःच प्रेक्षक व्हायचं. हा फार अद्भुत मंत्र भगवद्गीतेनं दिला. संप्रेक्ष. मी प्रयोग सुरू केले. ताठ कसं बसता येईल आपल्याला? तासन तास ताठ बसता आलं पाहिजे. आणि मला उत्तर सापडलं. मी ते सांगून जाणार तुम्हाला. तुम्ही हे घरी करून पहा, ऑफिसमध्ये करून पहा. ज्यांना ज्यांना मनके दुखीचा प्रॉब्लेम आहे, 3-4 दिवसात तुमचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल. तुम्ही आत्ता बसता, ते बसण्याची पद्धत मुळात चुकीची आहे. तुम्ही तुमच्या हिप्सवर बसता, बटक्सवर बसता. मध्यभाग बटकचा तुम्ही खुर्चीवर ठेवता, त्याच्यामुळे पाठीचा मनका तुमचा सी शेपमध्ये जातो. काही लोक सोफ्यात बसतात, अजून पुढे सरकतात. अप्पर पार्ट ऑफ हिप्स, त्याच्यावर सगळं वजन देऊन बसतात. त्यांना अजूनच त्रास सुरू होतो. आपल्या अप्पर बॉडीचं जे वजन आहे, त्या अप्पर बॉडीचं वजन आपल्या हिप्सवर न टाकता आपल्या थाईजवर, म्हणजे आपल्या मांड्यांवर टाकायचं आणि हिप्सवरती ठेवायचे. थोडंसं मांडीवर ते वजन घ्यायचं आणि हिप्सवरती ठेवायचं. असं बसलं म्हणजे हिप्स इतके वर पाहिजे की आपण जर हात मागे ठेवला तर आपल्या बोटाला आपल्या गुदद्वाराचा स्पर्श झाला पाहिजे, इतकं वर. आम्ही लहान मुलांना शिकवलं आणि अद्भुत ही मुलं शिकलेली आहेत. सगळ्या शाळेतल्या सगळ्या मुलांना हे तंत्र आम्ही दिलं. त्यातली एक पालक समोर बसलेली दिसते मला, आमच्या लहान योगी मुलांची. मुलं अशी बसतात, ताठ बसायला लागली आणि मग तासन तास तसं बसता येतं. पहिल्या दिवशी 15-20 मिनिटं, दुसऱ्या दिवशी अर्धा तास, तिसऱ्या दिवशी तासभर. आठवड्याभरात तुम्हाला तासभर तर सहज बसता येतं. आणि L4 L5 मध्ये असणारं जे लोअर बॅकचं दुखणं आहे ते लगेच जायला लागतं. पण याचा दुसरा फायदा जो होतो, पाठदुखी दुरुस्त होणं हा बाय प्रॉडक्ट आहे. तुमचा डायफ्राम खाली उतरतो. तुमचं फुफ्फुस आणि तुमची फुफ्फुस आणि तुमचं जठर किंवा तुमचं पोट, तुमचे आतडे यांच्यामध्ये एक पडदा आहे. तो पडदा तुम्ही ताठ बसला की तो खाली उतरतो आणि तुमच्या फुफ्फुसांना फुलायला जास्त जागा मिळते. इथे चमत्कार घडायला सुरुवात होते. तुम्ही ज्या क्षणी ताठ बसता त्या क्षणी, आणि ताठ असं बसायला शिकवायचं मुलांना, सगळ्यांनाच, मुलांना काय मोठ्यांना सुद्धा. असं बसलं की मोठा श्वास घेता येतो. मोठा श्वास घेतला की आपल्यातला प्राण उंच जायला लागतो. प्राणापानौ समौ कृत्वा. परत प्राण आणि अपान समान करायला सांगितलं. प्राणापानौ समौ कृत्वा म्हणजे आपला निश्वास हा प्राण आहे आणि आपला श्वास हा अपान आहे. तुम्ही म्हणाल चुकला काय बोलायला? निश्वास कसा प्राण असेल? आपण जी हवा आत घेतो तो प्राणवायू, तो वेगळा. ऑक्सिजन इज डिफरंट दॅन प्राण. नाहीतर मग ऑक्सिजनचे सिलेंडर लावून माणसं अमर करता आली असती. तसं नाही करता येत. बाहेर जाणारा जो वायू आहे त्याला प्राण, तो आतमध्ये जो अपान जातो त्याला प्राणात परिवर्तित करण्याची शक्ती आतमध्ये आहे. आणि तो एकदा आतमध्ये गेला श्वास की तो प्राण होऊन संपूर्ण शरीरात पायापासून मस्तिष्कापर्यंत जातो आणि तुमच्या मस्तिष्काची ऑक्सिजन लेव्हल वाढते, तिथली प्राणशक्ती वाढते आणि ती प्राणशक्ती वाढली की तुमची बुद्धी स्थिर व्हायला लागते. इतकं सोपं गणित आहे, यापेक्षा अवघड काही नाही. आणि मग सगळ्याच्या सगळ्या ज्या मनाच्या निगेटिव्हिटीज आहेत, मग ते भय असेल, ते टेन्शन असेल, तो स्ट्रेस असेल, ती ईर्ष्या असेल, ज्या ज्या मनाच्या नकारात्मक स्थिती आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या स्थितींवर तुम्हाला
विजय प्राप्त करता येतो, कारण तुम्ही श्वासोच्छ्वास जसा जसा अधिक चांगला आणि सम करायला लागता. 1 2 3 4 5 श्वास आत, 1 2 3 4 5 श्वास बाहेर, मनातल्या मनात मोजायचं आणि श्वास वर खाली 10 वेळा करायचा. आणि मग महत्वाच्या मीटिंगला जायचं. त्या मीटिंगमध्ये तुम्ही यशस्वी होऊन बाहेर येता. थांबायला शिका, श्वास घ्यायला शिका. आम्ही नुसते पळतोय, श्वासाकडे लक्ष नाही. माझा प्रश्न इथे बसलेल्या सगळ्यांना, तुम्ही ज्यावेळेस श्वास घेता त्यावेळेस तुमचं पोट बाहेर येतं की आत जातं एवढं सांगा. घेऊन पहा पहिल्यांदाच. हा माहीतच नाही, आम्ही कधी पाहिलंच नाही हे काय घडतं नेमकं. आज घ्या, थोडं थांबून घ्या. आणि ज्यांचं ज्यांचं पोट बाहेर आलं त्यांनी हात वर करा. यांचं बाहेर आलं. ज्यांचं ज्यांचं पोट आत गेलं त्यांनी आता हात वर करा. काहींचं आत आलं, काहींचं बाहेर गेलं, काहींचं काहीच झालं नाही, त्यांनी हात वर करा. आमचा श्वास बंदच पडलाय. काहीतरी घडलं पाहिजे हो. पण साधं आहे, फुग्यात हवा घातली की फुगा मोठा होतो ना, तसा श्वास आत गेला की पोट बाहेरच आलं पाहिजे. कारण डायफ्राम खाली दाबला जातो, पोट पुढे येतं. हे घडत नसेल तर आपला श्वासही चुकतोय. थोडं थांबा, सकाळी तो श्वास नीट करा. तुम्ही सकाळी कामावर लागताय त्याच्या आधी आपल्याकडे फार सुंदर पद्धती होती. संध्या करायचं आणि मग जायचं कामाला. हे संध्या वंदन जे आहे हे संध्या म्हणजे सूर्य उगवायला येतो आणि त्यावेळेस संध्या करायची. सूर्य माध्यान्नी येतो त्यावेळेस संध्या करायची. सूर्य अस्ताला जातो त्यावेळेस संध्या करायची. संध्या म्हणजे काय, ते नुसतं असं पाणी पिणं वगैरे नाही आहे, नुसते मंत्र म्हणणं नाही आहे. ते पाणी पिऊन आपण गळा ओला करतो, आपलं स्वरयंत्र आपण ओलं करतो. त्यातून श्वास बाहेर जाणं आणि आत येणं हे सहज व्हायला लागतं. आणि मग आपल्याला काही प्राणायाम करायला सांगितले, काही अनुलोम विलोम करायला सांगितलं. हे केलं की दोन्ही तुमच्या नाकपुड्या चालू होतात. दोन्ही नाकपुड्या चालू झाल्या की ऑक्सिजन लेवल, तुमची प्राणशक्ती वाढायला लागते. आणि तुमची प्राणशक्ती वाढली की पुढचे 5 तास त्या प्राणायामानं तुमचे 5 तास पुढचे दोन्ही नाकपुड्या सुषुम्ना नाडी चालू झालेली असते. आणि त्यामुळे तुमची ऊर्जा आपोआपच वाढते. ही ऊर्जा वाढवून घ्यायची. पण हे करत असताना संप्रेक्ष, आपण स्वतःच प्रेक्षक व्हायचं आणि प्रेक्षा करायची. प्रेक्षक व्हायचं म्हणजे काय व्हायचं, तर आपण बाहेर येऊन आपण काय करतोय ते पाहायचं. मग सगळ्यात आधी श्वास पाहायचा. आपला श्वास कसा चाललाय, पोट बाहेर येतंय, आत जातंय, श्वास आत जाता असं गरम लागतंय, थंड लागतंय, इथे मिशांच्या भागात काय होतंय. आपल्या जवळ आपल्याच जिल्ह्यामध्ये विपश्यनेचं केंद्र आहे. आपण तिथे गेलो असेल तर हे आपण तिथे शिकलो असू की श्वास प्रेक्षा म्हणजे काय. श्वासाकडे फक्त पाहायचं, नो कंडिशनिंग, नो कंपल्शन. जे होतंय ते पाहत राहायचं, फक्त पाहणं हे प्रेक्षकाच्या हातात असतं. आता तुम्ही सगळे प्रेक्षक आहात. मी काय बोलायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही. तुम्ही फक्त पाहू शकता माझ्याकडे. तुम्हाला तुम्ही सिनेमाला जाता, हिरो हिरोईननी काय करावं तुमच्या हातात आहे का? तुमच्या काही हातात नाही. तुम्ही फक्त पाहण्याचं काम करता. तसं स्वतःला पाहायचं. आग्रह नाही, जबरदस्ती नाही, आनंदही नाही आणि दुःखही नाही. इतक्या समस्थितीमध्ये स्वतःचा श्वासोच्छ्वास पाहायचा, त्याला म्हणायचं श्वासप्रेक्षा. हे 5 मिनिटं केली, तुम्ही उद्या 1 मिनिटं करा, फक्त 1 मिनिटं करा. मी जास्त वेळ सांगत आहे, 3च मिनिटांचा प्रोग्राम देतोय. करून पहा, चमत्कार घडतो. दुसरी प्रेक्षा करायची आहे ती म्हणजे संवेदनांची प्रेक्षा. माझ्या पायात बधिरता आली आहे का, मुंग्या चालतायत का, इकडे खाज आली, तिकडे खाज आली, जे काही घडतं, पाठीच्या मणक्यात कळ आली, जे घडतं ते फक्त पहा, नो प्रतिक्रिया. खाजवायचं नाही, पाठ आली तरी हलायचं नाही, दुखलं तरी बसून राहायचं, मुंग्या आल्या पायात तरी मांडी हलवायची नाही, फक्त पाहायचं, प्रतिक्रिया नाही. आणि आपल्या असं लक्षात येतं की आलेली खाज क्षणात निघूनही जाते. ती येते आणि जाते, येते आणि जाते. हे 1 मिनिट करायचं. आणि त्यानंतर 3ऱ्या मिनिटाला तुम्ही विचार प्रेक्षा करायला सुरुवात करायची. हे विचारांचं जे आवागमन आहे, एक विचार येतो तो जातो, मग दुसरा येतो तो जातो. खरं म्हणजे मनाचं एक कॅरेक्टरिस्टिक सांगितलंय, ते म्हणजे आपल्या मनात एकावेळी एकच विचार राहू शकतो. 2 विचार एकावेळी आपल्या मनात येऊ शकत नाहीत. परंतु विचारांचं आवागमन इतकं वेगवान आहे की आपल्याला असं वाटतं की खूप विचार आहेत आपल्या मनामध्ये. पण जसा पंखा फिरतो आणि पंख्याची जी 3 पाती असतात, ती 3 पाती ज्यावेळेस वेगानं फिरतात त्यावेळेस आपल्याला वाटतं शेकडो पाती फिरतायत. स्विच ऑफ केला, थांबलं की हळूहळू हळूहळू पंखा थांबतो आणि आपल्या लक्षात येतं की 3 पाती आहेत आणि त्याच्यामध्ये एक गॅप आहे. म्हणजे तो पहिला विचार येतो, तो निघून जातो, त्यानंतरच दुसरा विचार येतो, हे आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
आणि मग तो जो विचार येतो आपल्या मनामध्ये त्यावेळेस मध्ये गॅप सापडायला लागतो. जसं दोन पात्यांमध्ये एक पोकळी दिसते ना, तशी दोन विचारांमध्ये पण एक पोकळी दिसते. एक विचार गेला, दुसरा आला, याच्यामध्ये गॅप आहे, शून्य आहे. आणि स्पीड कमी व्हायला लागतो विचारांचा. तो जो पंखा आहे गरगर गरगर फिरणारा, तो थोडा हळू 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 फिरायला लागतो. विचारांची गती कमी होते. आणि विचारांची गती कमी झाली की विकारांची गती कमी व्हायला लागते. हे फार सुरेख शास्त्र आहे. विचारांची गती कमी झाली की विकारांची गती कमी व्हायला लागते. आणि मग ती जी दोन विचारांमधली शून्यता आहे, विचार नाही, तिथपर्यंत धारणा तुम्हाला पोहोचवते. हे योगशास्त्र भगवद्गीतेनं सांगितलं की इथपर्यंत धारणा पोहोचली. आणि एकदा धारणा तुमची जमली की त्यानंतर तुम्हाला ध्यान क्रियेला सुरुवात होते. त्यामुळे आपण ध्यान धारणा करायची नसते, आपण धारणा आणि ध्यान करायचं असतं. एवढं ध्यानात घ्या की आधी धारणा होते मग ध्यान होतं. त्यामुळे मनाची शून्यता, त्यानंतर त्या शून्य झालेल्या मनामध्ये ध्यानाचे अनेकविध प्रकार आहेत. पण त्यातला एक प्रकार भक्तिमार्गी ध्यानाचा, त्या भगवंताची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी करायची, त्याच्या बांसरीचे सूर ऐकायचे. आणि हे जेव्हा घडायला लागतं, हे 3ऱ्या मिनिटाला तुम्हाला लक्षात येईल की गॅप आहे. आणि तिथे तुम्ही फक्त भगवंताचं चिंतन करा, जितका वेळ होईल तितकं करा. उद्याच्या दिवस इतकंच करा. तुम्हाला लक्षात येईल की आपला स्पीड थांबलाय, कमी होत होत थांबलाय. हे थांबणं ज्याला जमलं त्याचं मन, त्याचं बुद्धी, त्याचं शरीर हे संतुलित व्हायला लागतं. आणि असं ज्यावेळेस व्हायला लागतं त्यावेळेस तुम्ही कर्माकडून अकर्माकडे जायला लागतं. कामात तुम्हाला काम करावंच लागणार. काम थांबवणं अशक्य आहे. काहींना वाटलं आम्ही रिटायरमेंट झाली आता आम्ही काम थांबलं. काम थांबत नाही. तुम्ही बसलाय ना तरी बसण्याचं काम करताय, झोपलाय तरी झोपण्याचं काम करताय, काहीच करत नाही असं वाटत असलं तरी श्वासोच्छ्वास करताय, कामच करताय. तुम्हाला कामातून मोकळीक नाही. मरेपर्यंत काम तुम्हाला करावंच लागणार आहे, त्यातून सुटका नाही. पण ते जे काम आहे ते काम करत असताना अपेक्षा ज्या वेळेस त्याला चिकटते त्यावेळेस त्या कामाचा बेरंग व्हायची शक्यता पूर्ण असते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. अपेक्षा नको ठेवू फळाची, तू करत राहा, फळ मिळणार आहे तुला. फळ मिळणार नाही असं बिलकुल नाही, फळ मिळणारच आहे, फक्त तू अपेक्षा करू नकोस. हे ज्या क्षणी सांगितलं त्या क्षणी ते अकर्म झालं. अकर्म म्हणजे काम बंद करणं असं नाही आहे, फक्त कामातून येणाऱ्या फळाची अपेक्षा बंद करणं. आणि तुमचा परफॉर्मन्स इंडेक्स वाढायला लागतो. एक नेपाळच्या आईचा मला फोन आला. तिने सांगितलं माझा मुलगा 12वीला 99.2% मार्क, तेवढेच ज्याला आमच्या शाळेत पडले. हॉवर्डची एंट्रन्स 2 वेळा दिली, फेल झाला. हॉवर्डला प्रवेश घ्यायचं त्याचं स्वप्न आहे आणि आता डिप्रेशनमध्ये गेलाय, काहीच करायला तयार नाही. काय करू? म्हटलं माझ्याशी बोलणं करा. मी त्याच्याशी बोललो. त्याला म्हटलं बेटा एक काम कर, माझ्यासाठी 3रा अटेम्प्ट मी देतो तसा कर. आता हॉवर्डसाठी नाही अभ्यास करायचा, परीक्षा दे हॉवर्डची, पण माझं ज्ञान वाढतं एवढा विचार करून तू आता परीक्षा दे. हॉवर्ड डोक्यातून काढ, 3रा अटेम्प्ट मी सांगतो तसा कर. आता एवी तेवी तुला मिळत नाही, ॲडमिशन मिळणार नाही असंच गृहीत धर, अपेक्षा करू नको, कर. त्याने ती परीक्षा दिली. महिन्याभराने रिझल्ट आला. आईचा फोन आला, त्याला हॉवर्डला ॲडमिशन मिळाली. ही कशी मिळाली? कारण ज्या क्षणी अपेक्षांचं ओझं डोक्यावरून खाली उतरलं त्या क्षणी डोकं नीट काम करायला लागलं आणि उत्तर बरोबर यायला लागली. आपली निर्णय प्रक्रिया जर नीट करायची असेल तर पहिलं अपेक्षांचं ओझं खाली उतरावं लागतं. नाहीतर घर विखरतो. म्हणजे सून मला हे करू देत नाही, ती माझं हे करत नाही, ती माझे पाय चेपत नाही, ती काहीच करत नाही. सोडा. अपेक्षा करत राहिला तर दुःख वाटायला येणार आहे, आणि अपेक्षाच केली नाही तर ती जे काही करेल त्याचं सुख वाटायला येणार आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. जय आणि पराजय, सुख आणि दुःख, लाभ आणि हानी, या प्रत्येक गोष्टीमध्ये तो समत्व आपल्याला साधता आला पाहिजे. त्यातून ती स्थितप्रज्ञाची स्थिती आपल्याला मिळते. युंजन्नेवम सदात्मानम योगी विगत मानसः. असं स्थिर बसायला 3 मिनिटांपासून सुरुवात उद्या करायची. हे थांबणं आहे, काहीच अवघड नाही. यात काय अवघड आहे का? 3 प्रकारच्या परीक्षा करायच्या आहेत. तुम्ही उद्याच 5 मिनिटं बसल्याशिवाय राहणार नाही, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. सुरुवात 5 मिनिटांनी झाली तरी फार मोठं अचीव केलं. हळूहळू ती वेळ आपोआप वाढत जाईल, कारण यू विल स्टार्ट एन्जॉईंग. तुम्हाला खूप मजा यायला लागेल. आणि त्यामुळे ज्यांना खूप राग येतो ना त्यांनी तर हे केलंच पाहिजे.
ज्यांच्या स्वतःच्या तोंडावर बिलकुल कंट्रोल नाही आणि काहीही शब्द त्यांच्या तोंडून निघून जातात, केलंच पाहिजे, मस्ट आहे. माझं उदाहरण सांगतो. आमचे मनोजजी बसलेत समोर, यांना माहिती आहे मी 10 वर्षापूर्वी काय होतो. जमदग्नीचा अवतार होतो. प्रचंड क्रोध. आणि गीता वाचायला सुरुवात केली, माझ्या लक्षात आलं की काही खरं नाही आपलं. कारण आपला शत्रू सगळ्यात मोठा कोण असेल तर तो राग आहे. तो अर्जुनानं विचारलं माझा शत्रू कोण, त्याने सांगितलं दुर्योधन बिर्योधन नाही आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिनम. तुझा सगळ्यात मोठा वैरी जर कोणी असेल तर तुझा काम आणि तुझी क्रोध आहेत. तुझ्या कामना, तुझ्या इच्छा, तुझ्या अपेक्षा आणि तुझं क्रोध हा तुझा सगळ्यात मोठा वैरी आहे. मी विचार करायला लागला, आपला तर मोठाच आहे, फारच मोठा आहे. बरं, त्या दिवशी अजून एक श्लोक माझ्या वाचनात आला. तो श्लोक असा होता की नरकाच्या द्वारात तुम्हाला 3 गोष्टी उभ्या करतात नेऊन. त्रिविधन नरकस्येदन द्वारन नाशनम आत्मनः. तुमचा नाश करतात, सर्व नाश करतात. काम क्रोधस तथा लोभस तस्मादेत त्रयन त्यजेत. काम क्रोध लोभ. माझ्याही मनात आलं की हे गडबड आहे. नरकाच्या दरवाजात आपण उभे होतो. त्याच दिवशी योगायोगानं आमच्या एका मित्राची आजोबा वारले होते. आम्ही गेलो त्यांच्याकडे बसायला. संध्याकाळी नेमकं ते गरुड पुराण चाललेलं होतं. अशा वेळी काही करता येत नाही, गपचूप बसून ऐकावं लागतं. मी ऐकत बसलो. त्या गरुड पुराण सांगणारे ते जे पंडितजी होते त्यांनी सांगितलं की नरकाच्या दरवाजात गेल्यानंतर असा एक यमदूत तिथे उभा असतो, काळा कभिन्न, दोन्ही हातात खडक घेतलेला, तलवारी तळपत्या असतात आणि तुम्ही गेले की तुमचा पहिला शिरच्छेद करतात. माझ्या डोक्यात त्याला काय बकवास आहे राव. मेला ना माणूस, त्याला जाळून टाकला ना, शिरच्छेद कशाचं करताय तुम्ही? आत्म्याला काही डोकं असतं का? आत्मा गेलाय ना तिथे, त्याला काही डोकं आहे का? काय बोलताय ते? त्याचा शिरच्छेद करतात. त्यातला एक यमदूत तुमचं डोकं हातात धरतो, दुसरा यमदूत तुमचं धड नाचवतो आणि मग नाचत नाचत ते आतमध्ये जातात आणि आत उकळत्या तेलाची कढई असते, त्या कढईमध्ये तुम्हाला फेकतात. मी हे सगळं ऐकत होतो. सकाळच्या माझ्या श्लोकाशी रिलेट करत होतो. क्रोध केला की नरकाच्या दरवाजात माणूस जातो. नरकाच्या दरवाजात हा सीन आहे. माझी उगीच धडधड वाढायला लागली. आपलं काही खरं नाही राव. आपलं भज करणार, उकळत्या तेलाच्या कडेत आपल्याला टाकणार. माझी झोपच उडाली त्या दिवशी. मी विचार करत होतो की क्रॉनॉलॉजी काय आहे का, काही याच्या मागे विवेक आहे का, विचार आहे का. आणि 12-12:30 मला एकदम साक्षात्कार झाल्यासारखं झालं की ते सांगितलं ते तंतोतंत खरं आहे. ते मेल्यानंतर नाही होत. तुम्ही क्रोध केला की नरकाच्या दरवाजात उभे असता आणि तुमचा विवेक संपलेला असतो आणि म्हणून तुम्ही अद्वा तद्वा बोलत जाता. तुम्ही डोक्यानं बोलत नाही, तुम्ही आतून इथून काहीतरी बोलता आणि त्यातून घडतं हे की तुमचा शिरच्छेद झालेला असतो, तुमचा विवेक झोपलेला असतो, तुमची बुद्धी काम करत नसते, तुमचं डोकं खाली उतरलेलं असतं. हाच शिरच्छेद आहे. आणि मग तुम्हाला त्या उकळत्या तेलाच्या कढईत नेऊन टाकतात. ते उकळत्या तेलाची कढई बाहेर नाही, आतमध्येच रक्त उसळायला लागतं. आपला चेहरा लाल झालेला असतो, आपल्या चेहऱ्याचा भज झालेलं लगेच आरशात पहा, तुम्हाला दिसेल. तिथंच उकळत्या तेलाच्या कढईत येतो. हे कंट्रोल करावं लागेल, नाही तर आपल्याला अनेकविध रोग जडणार आहेत. हायपर टेन्शन आहे, ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, सगळं हळूहळू आपल्याला चिकटत जाईल. मग कसं करायचं याचं? काही नाही, रात्री झोपताना रोज लिहायचं ACBC चार्ट. अँगर कंट्रोल, भगवत चिंतन. ACBC, अँगर कंट्रोल, भगवत चिंतन. आज दिवसभरात किती वेळा राग आला? 10 वेळा आला ना. 10 × 10, 10 × 10, 100 वेळा नामस्मरण आणि मग झोपायचं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक घटना घडते. तुम्हाला राग तुम्ही व्यक्त करून घ्या, कारण राग ही अंतर्मनाची निद्रावस्था आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड अनकॉन्शियस झालेलं असतं. तुमचा कॉन्शियसनेस कंप्लीट बसलेला असतो. 3 दिवसांनी एक घटना घडते. तुम्ही रागावता, बोलून जाता आणि लगेच जागे होता आणि तुम्ही 10 वेळा तिथंच नामस्मरण. कशाला रात्रीसाठी पेंडिंग ठेवायचं, आत्ताच करून टाका. तुम्ही लगेच नामस्मरण करून मोकळे होता. 5व्या-6व्या दिवशी घटना अशी घडते की तुम्ही रागावलेला असता आणि मध्येच तुम्हाला आठवतं की अरे आपलं चुकतंय, घे देवाचं नाव. आणि आठवड्याभरात ही घटना घडते की रागवायच्या आधीच तुम्ही जागे झालेले असता. तुमचा विवेक जागा होतो कारण तुम्ही थांबलेले असता. ही थांबण्याची जी कला आहे ना, ही आपल्याला जमली ना तर आपलं जीवन सुंदर होत जाईल. थांबणं ही कमजोरी नाही. हे गीता आपल्याला शिकवतंय. फक्त कुठे थांबायचं, कसं थांबायचं, का थांबायचं आणि थांबून काय करायचं हे ज्याला जमलं. जिसने रुकना सीख लिया उसने जीना सीख लिया. आपण सर्वांनी मला शांत चित्तानं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी थांबतो.
स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं 19वं पुष्प गुंफण्यासाठी आपले आदरणीय वक्ते डॉक्टर संजय मालपानी यांनी अतिशय अर्थपूर्ण विषयावर म्हणजे थांबण्याची कला हा आपल्याला सगळ्यांनाच उद्बोधन केलं. आणि मला वाटतं डॉक्टर इथे उपस्थित असलेले सर्व श्रोते, ऑनलाईन समाज माध्यमावर उपस्थित असलेले सर्व श्रोते एक एनर्जी घेऊन इथून नक्की जाणार. आणि आपल्या बोलण्यात जी ताकद होती ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती टच झालेली आहे. आणि एक सकारात्मक विचाराने लोक इथून उठणारे जे समाज माध्यमावर ऐकतात ते त्यांच्यावर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नक्कीच तयार होणार. त्याचबरोबर सप्तशृंगी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पाटील हेही आपल्यामध्ये उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. यानंतर सुसंस्कृती फाउंडेशन प्रस्तुत दिल से दिल तक सादर करते धनंजय जैन या सर्व कलाकारांना मी व्यासपीठावर आमंत्रित करेल. आणि कला निकेतन महाविद्यालय नाशिक याचं चित्रप्रदर्शन आपण मधल्या वेळेत पाहून जावं. आणि उद्याचा कार्यक्रम भाकरीचा चंद्र कवी कैलासवासी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा कार्यक्रम आहे. लेखन दत्ता पाटील यांनी केलेलं आहे. सहभागी कलावंत राजेंद्र उगले, अरुण इंगळे, रामवाणी, विक्रम नन्नावरे, सचिन शिद्दे आणि श्रद्धा देशपांडे. त्याचबरोबर त्याच्यानंतर सुहास वैद्य प्रस्तुत सुशीर संवाद आणि श्री विजय बोरसे यांचं चित्रप्रदर्शन राहणार आहे. यानंतरच्या सादर करते धनंजय जैन व सर्व कलाकारांना मी आमंत्रित करते. ॲडव्होकेट अजय तोष्णीवाल यांना विनंती करते की आपण सर्व कलाकारांचं एक त्यांच्या